सो युनिट अँड मेजरमेंटमध्ये आपण काय काय गोष्टी बघितल्या होत्या थोडं रिवाईज करूयात आपण या युनिटमध्ये. युनिट कशाला म्हटलं होतं आपण? युनिट म्हणजेच काय आपल्याकडं Q इज इक्वल टू Q इंटू N म्हणजे N इंटू U. जे काही क्वांटिटी आहे, जी काही फिजिकल क्वांटिटी आहे, ती फिजिकल क्वांटिटी आपल्याला हे N म्हणजे काय असणार आहे? मॅग्निट्यूड. आणि हे काय असतं? SI युनिट असतं. ओके, हे काय असतं? SI युनिट असतं. कोणतेही युनिट असतं. Q is equal to N into U, that is meant by unit. This is an even physical quantity. We can show that is an N and U. कुठल्या फॉर्मॅटमध्ये? N आणि U च्या फॉर्मॅटमध्ये आपण दाखवायचं. म्हणजे जसं की समजा एखादा मास आपल्याला दाखवायचा आहे. समजा मास दाखवायचा हे 10 kg. kg हे काय आहे? SI युनिट आहे. 10 काय आहे? मॅग्निट्यूड आहे. म्हणजे 1 kg चं मल्टिपल ऑफ 10 kg. क्लिअर आहे? हे एक प्रकारचं मॅग्निट्यूड आणि हे काय? SI युनिट. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे युनिट दाखवतो. याच्यामध्ये सिस्टीम ऑफ युनिट कुठले कुठले आहेत? सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स मध्ये मी तुम्हाला पहिला पॉइंट सांगितलं होतं CGS. कोणतं? CGS. C म्हणजे काय? सेंटीमीटर. G म्हणजे काय? ग्रॅम. S म्हणजे काय? सेकंड. ओके. दुसरं आपण बघितलं होतं, पाहिलं होतं MKS. MKS म्हणजे काय बघितलं होतं आपण? मीटर, किलोग्रॅम, सेकंड. मीटर, किलोग्रॅम, सेकंड. तिसरं आपण बघितलं होतं FPS. काय बघितलं होतं? फूट, पाउंड, सेकंड. ओके. तिसरं काय बघितलं होतं आपण? फूट, पाउंड, सेकंड. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण चौथं जे बघितलं होतं SI युनिट. ओके. SI सिस्टीम बघितलं होतं. SI सिस्टीम दॅट इज मीन बाय काय रे? इथं बघा हे फूट, पाउंड, सेकंड. आता मीटर, किलोग्रॅम, सेकंड. बट SI सिस्टीम म्हणजे काय? समजा एक कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये काहीतरी आपल्याला काही फिजिकल क्वांटिटी यूज करायची किंवा काही या कंट्रीतून त्या कंट्रीमध्ये आपल्याला विकायचं किंवा मेजरमेंट करायचं असेल तर ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये मेजरमेंट सेम असावं म्हणून याला काय म्हटलं आपण? SI सिस्टीम म्हटलं. सिस्टीम इंटरनॅशनल डी युनिट असं म्हटलं. याला आपण SI म्हणतोय. MKS मध्ये जेवढे पण युनिट येतात ते सगळे कशामध्ये येतात? SI मध्ये येतात. MKS ला सोडून सुद्धा काही SI सिस्टीमचे काही युनिट्स आहेत. ओके. याच्यानंतर आता ह्या SI सिस्टीम मध्ये कुठले कुठले येत आहेत? त्याच्यामध्ये पहिले येते SI सिस्टीम मध्ये फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीज. त्याच्यामध्ये पहिलं मी तुम्हाला घेतलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं फंडामेंटल क्वांटिटीज कुणाला म्हणायच्या? फंडामेंटल क्वांटिटी एकदम सिंपल वे. फंडामेंटल क्वांटिटी आपण त्याला the physical quantity which depend on काय म्हटलं मी? the physical quantity which do not depend on any other quantity. Okay, do not depend on any other quantity, that is called as a fundamental quantity. आपण त्याला काय म्हटलं? फंडामेंटल क्वांटिटी म्हटलं. फंडामेंटल क्वांटिटी मध्ये पहिलं जे आहे ते काय आहे? लेंथ. दुसरं जे आहे मास. तिसरं जे आहे टाइम. चौथं जे आहे टेम्परेचर. पाचवं जे आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो. कुठला मागे पुढचं काय इलेक्ट्रिक करंट. सहावं जे आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सहावं जे आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याच्यानंतर सातवं जे आहे आपल्याला ते काय आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. बाबांनो याचे सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी वापरतो आपण. सिम्बॉल. ओके. सिम्बॉल. आता लेंथचा सिम्बॉल काय आहे आपल्याकडं? L.
ओके, कॅपिटल एल. मासचं काय आहे? कॅपिटल एम. टीचं काय आहे? कॅपिटल टी किंवा वी कॅन यूज एज अ स्मॉल टी. टी ला टेम्परेचरला वापरू. ओके, देन इलेक्ट्रिक करंटला काय वापरतो आपण? आय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटीला नाही. सो त्याच्यानंतर आपण एसआय युनिट बघूया. त्याचं एसआय युनिट आणि त्याचे काय बघायचं? सिम्बॉल. एसआय युनिट आणि त्याचे काय? सिम्बॉल. हे कोणत्याही दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही. त्यालाच आपण काय म्हटलं? फंडामेंटल क्वांटिटीज असं म्हटलं. त्याच्यामध्ये लेंथला कशामध्ये मेजर करायचं? मीटर. ओके, दॅट इज अ स्मॉल एन. मासला कशामध्ये? किलोग्रॅम. त्याला काय वापरायचं? केजी. टाइमला कशामध्ये मेजर करायचं? सेकंड. त्याला काय वापरायचं? एस. टेम्परेचरला केल्विन. हे एसआय युनिट आहे. त्याला आपण काय वापरायचं? के. त्याला काय वापरायचं? एम्पियर. त्याला कॅपिटल ए. देन त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्सला काय आहे? मोल. ओके, त्याला काय वापरायचं? MOL. इथं काय आहे? कॅन्डेला. दॅट इज अन CD. हे काय झाले आपल्याला? हे टोटली फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. त्या काय झाल्या आपल्याला? फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. ह्या सगळ्या आपण फंडामेंटल क्वांटिटी ऑलरेडी शिकलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं हे फंडामेंटल क्वांटिटीज. दोन फंडामेंटलला सोडून सप्लिमेंटरी दोन युनिट आहेत. कसले युनिट आहेत आपल्याकडे? सप्लिमेंटरी. किती आहेत आपल्याकडे? दोन. ओके, ते सप्लिमेंटरी कोणते आहेत त्या बघू. ओके, सो सप्लिमेंटरी मध्ये बघा, ओके, सप्लिमेंटरी युनिट मध्ये पहिलं युनिट आहे ते कुठलं? प्लेन अँगल. ओके, सो प्लेन अँगल मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. हे काय? आर्क लेंथ, दॅट इज अन डीएस. हा काय? एरिया. हे काय? डी थीटा. ओके, त्याला काय दाखवतो? डी थीटा. नॉर्मल अँगल जे क्रिएट करते त्याला काय म्हणायचं आपण? प्लेन अँगल म्हणायचं. ओके, प्लेन सरफेस. सो याला जे डिनोट करायचं ते कशानं? डी थीटा किंवा थीटानं. सो डी थीटा बरोबर ds अपॉन r. काय घेतलं? डी थीटा बरोबर ds अपॉन r. हे जे पण थीटा असतं ते आपण त्याचं एसआय युनिट घ्यायचं. एसआय युनिट कशामध्ये घ्यायचं आपण? रॅडियन. कशामध्ये घ्यायचं? रॅडियन. रॅड. मग आता ऍक्च्युअल काही अँगल डिग्री मध्ये असतात. काही अँगल कशामध्ये असतात? डिग्री मध्ये असतात. मग काही अँगल जर डिग्री मध्ये असतील तर त्याला 1 डिग्री बरोबर मॅथ्सचा पहिला टॉपिक अँगल मेजरमेंट चालू होईल. ओके, 1 डिग्री बरोबर पाय अपॉन 180 रेडियन असतं. ओके, 1 रेडियन बरोबर 180 अपॉन पाय डिग्री असतं. क्लियर आहे? ओके, एक परत आपण तिथं 1 डिग्री किंवा 1 मिनिट या अशा पद्धतीने बरेच काय चेंजेस आहेत. बट यू कॅन जस्ट रिमेंबर इट. दिस इज द 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 अँड 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी हे लक्षात ठेवतोय. कन्व्हर्जनचं डिग्रीचं रेडियन मध्ये, रेडियनचं डिग्री मध्ये. ओके, हे झालं कुठलं? प्लेन अँगल मध्ये. आपण दुसरं बघितलं होतं, मला वाटतं आपण सॉलिड अँगल बघितलं होतं. सो सॉलिड अँगल मध्ये आपण काय बघतोय बघा, मी इकडे रफ करतो. इकडे बघा, सॉलिड अँगल मध्ये आपण काय बघितलं होतं बघा. सॉलिड अँगल 2 नंबरचं सॉलिड अँगल. हे सॉलिड अँगल म्हणजे कसं? समजा हे सर्कल आहे, याच्यातला जो पार्ट आहे म्हणजे हे पूर्ण असं भरीव पार्ट. ओके, हे सेंटर, हे कंप्लीट सर्क्युलर, हे पूर्ण असं एक पार्ट एवढा भाग आपण या सर्कलचा बाजूला काढला म्हणजे याला कशानं? डी ओहम. कशाने डिनोट करायचं? डी ओहम. ओके, डी ओहम. हे आहे आर, हे आहे एरिया डीए. ओके, जर मला याला दाखवायचं झालं तर डी ओहम बरोबर डीए अपॉन आर. याचं एसआय युनिट काय आहे बाबांनो? एसआय युनिट येतं ते एस आर. दॅट इज अन
स्टेरेडियन. ओके, स्टेरेडियन. ओके, स्टेरेडियन म्हणायचं त्याला. सो दॅट इज अन SR. हे काय आहे? सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे जसं एक केक आहे, त्या केकचा एक त्रिकोणी कापून घेतला आपण, तो भाग काढला, तर यालाच आपण सिंपली काय म्हणू शकतो? सॉलिड अँगल असं म्हणू शकतो. म्हणून आपण काय काय बघितलं बघा, SI सिस्टीम बघितले, सिस्टीम मध्ये 4 पॉईंट बघितले, त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी बघितली, फंडामेंटल क्वांटिटी नंतर आपण काय बघितलं? सप्लिमेंटरी युनिट्स बघितले. 2 सप्लिमेंटरी युनिट आहेत. सगळ्यात मेन किती क्वांटिटी त्या? 7 क्वांटिटीज आहेत. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिराइव्हड क्वांटिटी. आपण आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो बघणार आहे, तो म्हणजे काय? डिराइव्हड क्वांटिटीचा पार्ट बघणार आहे. अति महत्वाचं, मी तुम्हाला हे व्हिडिओज पण अपलोड करेन, त्याच्यामुळे काही अडचण नाही, ते ग्रुपवर पण येतील. आता आपल्याला डिराइव्हड क्वांटिटी मध्ये बघूया आपण. डिराइव्हड क्वांटिटी ओके. आता डिराइव्हड क्वांटिटी मध्ये आपल्याला या ठिकाणी डिराइव्हड क्वांटिटी मध्ये पहिलं, आता जे मी पहिलं सांगणार आहे ना, ऍक्च्युली डिराइव्हड क्वांटिटी मध्ये नाही आहे, पण डिराइव्हड क्वांटिटीला जाण्याच्या आधी ना मला थोडं काही युनिट कन्व्हर्जन पण सांगायचं आहे, कारण जेणेकरून ते युनिट आणि त्याचे डायमेन्शन माहित पाहिजे. त्याच्यामुळे थोडं मी डिराइव्हड क्वांटिटीच्या आधी ना एक स्मॉल थोडं बेसिक गोष्टीला तिकडे जातो, थोडं छोटंसं बेसिक गोष्टीकडे जातो, जे म्हणजे काय? लेंथच्या रिलेटेड. मी डिराइव्हड क्वांटिटी मध्ये काय बघितलं होतं बघा? लेंथ बघितलं होतं. त्याच्यानंतर मी काय बघितलं होतं? मास बघितलं होतं. त्याच्यानंतर मी काय बघितलं होतं? टाइम बघितलं होतं. त्याच्यानंतर मी काय बघितलं होतं? टेम्परेचर बघितलं होतं. टेम्परेचर. त्याच्यानंतर मी काय बघितलं होतं? इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. बाबांनो, एवढेच आपल्याला फिजिक्सला महत्त्वाचे आहे, त्याच्यामुळे एवढ्यावर थोडं डिटेलली चर्चा करू आपण. तिकडे लक्ष द्या. लेंथला आपण याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? लेंथ मध्ये म्हणजे एखादं SI युनिट लिहिण्यासाठी किंवा एखादं डायमेन्शन लिहिण्यासाठी या काही बेसिक गोष्टी मी जे सुरुवातीला तुम्हाला पुढं तरी वापरावं लागतं डिराइव्हड क्वांटिटीसाठी, हे त्याच्यासाठी मी थोडं आधी देतो. ओके. सो आता या ठिकाणी बघा, लेंथ मध्ये आपण काय काय घेतो? डिस्टन्स घेतो, डिस्प्लेसमेंट, त्याच्यामध्ये हाईट पण घेतो, बऱ्याच असं बाकीचं रेडियस घेतो. या सगळ्या कोणाच्या वापरायचा? लेंथ. म्हणजे लेंथचं SI युनिट काय? मीटर. लेंथचं SI युनिट काय? मीटर. याचं जर डायमेन्शन लिहायचं झालं, LMT, डायमेन्शन दाखवत असताना LMT मध्ये दाखवायचं. सो याचं इकडे बघा, हे मीटरचं डोक्यात काय आहे का? नाहीये. सिंगल लेंथ असेल, सिंगल लेंथ मीटर SI युनिट आहे, तर ह्या SI युनिटवरून आपण डायमेन्शन लिहायचं. हे L1. मासची इन्फॉर्मेशन 0 आहे, टाइमची इन्फॉर्मेशन नाहीये. परत एकदा नीट लक्ष द्या, याच्यामध्ये कुणाची इन्फॉर्मेशन नाहीये? मासची नाहीये, टाइमची नाही, फक्त कोण आहे? लेंथ आहे. फक्त लेंथ आहे म्हटलं की काय लिहायचं? L1. मीटर स्क्वेअर आला असतं तर आपण काय लिहिलं असतं? L स्क्वेअर लिहिलं असतं, L⁻² लिहिलं असतं. समजतंय तुम्हाला? ओके. मी सध्या इथं फक्त काय लिहिलंय? L1 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मास मध्ये आपण SI युनिट काय वापरणार आहे? kg वापरणार आहे. ओके. याला दाखवतो कशानं? कॅपिटल M नं. त्या लेंथ मध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, हाईट, रेडियस, याला H, याला R, याला X, असं बऱ्याच काही गोष्टीला दाखवतो. ओके. सो त्याच्यानंतर kg आपल्याला काय रे? kg हे SI युनिट आहे कोणाचं? मासचं. मग त्याचं डायमेन्शन जर मला लिहायचं असेल तर ते काय येतं? मला फक्त कोणाची इन्फॉर्मेशन आहे? मासची. म्हणून याचं डायमेन्शन काय येतं? 1, Tचं 0, Lचं 0. मला याचं स्पेशली डायमेन्शन आहे, बाकीच्यांचं काय येतं? मला 0 येतं. जर त्याच्यानंतर मला जर बघायचं झालं बाबांनो, फक्त मला कुठलं घ्यायचं आहे? टाइमचं कसं आहे रे? SI युनिट सेकंड. ओके. त्याचं जर मला फक्त डायमेन्शन लिहायचं झालं तर काय? LMT. हे T1 येणार, हे 0. फक्त इन्फॉर्मेशन कोणाची आहे? टाइमची. याला T, स्मॉल t वापर किंवा कॅपिटल T. टेम्परेचर साठी आपण SI युनिट काय आपल्याकडे? केल्विन. टेम्परेचर साठी SI युनिट काय आपल्याकडे? केल्विन.
मग आपण केल्विन मध्ये LMTK एक वाढवलं. ओके, या दोघा तिघांची इन्फॉर्मेशन काय आहे? काहीच नाही आहे. फक्त कोणाची इन्फॉर्मेशन आहे? केल्विन के ची. या ठिकाणी आपण केल्विन साठी टेम्परेचर साठी काय वापरूया? के वापरूया. सो त्याच्यानंतर इकडे जर बघितलं इलेक्ट्रिक करंट आपण कशामध्ये डिनोट करतोय? एम्पियर. डिनोटेशन आय, पण याचा युनिट काय? एम्पियर. मग याचा LMTA. याच्या ठिकाणी काय घेतलं मी? ए घेतलं. A⁻1 हे 0 हे 0 हे 0. कधी कधी याच्या ठिकाणी काय वापरले मी? आय सुद्धा वापरलेलं आहे. कधी कधी याच्या ठिकाणी काय वापरलंय? आय सुद्धा वापरलंय. मी यांचं इथल्या इथं त्यांचं युनिट कन्व्हर्जन संपवतो. म्हणजे कन्व्हर्जन कसं? कन्व्हर्जन छोटं छोटं कन्व्हर्जन आहे. प्रत्येक फिजिक्सच्या प्रॉब्लेम मध्ये कन्व्हर्जन गरजेचे आहे. म्हणजे जसं की सर कन्व्हर्जन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट जो आहे म्हणजे काय बाबांनो? 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? मी तुम्हाला प्रिफिक्स ऑलरेडी शिकवलं होतं. तरी पण मी प्रिफिक्स एकदा हे झालं की लिहून देतो वाटलं तर. ओके, सो 1 मीटर इक्वल टू 10⁻⁻² सेंटीमीटर. तर 1 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर 10⁻² सेंटीमीटर. ओके, 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻⁻² मीटर. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं, उलटवाला लक्षात ठेवायचं. हे सी म्हणजे काय असतं? 10⁻². नीट लक्ष द्या, आपल्याला हे कन्व्हर्जन खूप महत्त्वाचं आहे. बाबांनो 1 मीटर बरोबर किती रे? 10⁻² सेंटीमीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग उलट घेतलं आपण 1 सेंटीमीटर बरोबर याला इकडे खाली पाठवलं 1/10⁻². त्याला वर गेलं म्हणजे 10⁻⁻² मीटर. हे 1 आलं. त्याच्यानंतर समजा आपण घेतलं 1 किलोमीटर. 1 किलोमीटर बरोबर किती मीटर? 10⁻³ के. किलो म्हणजे प्रिफिक्स मध्ये काय लिहून दिलं मी? 10⁻³ मीटर. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला 1 मीटर बरोबर किती किलोमीटर? 10⁻³ किलोमीटर. मी हे छोटे छोटे एकदम स्मॉल तुम्हाला काय शिकवायला लागलाय? कन्व्हर्जन शिकवायला लागलाय. कारण याच्यामध्येच हा पार्ट संपून जाईल. आपल्याला पुढे हे कुठं उपयोग येईल? डिराइव्ड क्वांटिटी साठी उपयोग येईल आणि पुढे युनिट कन्व्हर्जन साठी सुद्धा उपयोग येईल. एवढं कळलंय? काही अडचण आहे याच्यामध्ये? हे बेसिक तुम्ही जेवढं 2 वर्ष शिकणार ना, हे जिथं जिथं लेंथ येणार आहे तिथं कन्व्हर्जन गरजेचं आहे. हे एवढंच कन्व्हर्जन अति महत्वाचं आहे. कळलं? लार्जेस्ट स्मॉलेस्ट डिस्टन्स साठी हे सगळं कशासाठी आहे? स्मॉलेस्ट डिस्टन्स साठी. लार्जेस्ट डिस्टन्स साठी काय असणार आहे मी सांगेन. ओके, मग त्याच्यानंतर काय घेतलं आपण? मास घेतलं. हे मास आपल्याला 1 kg बरोबर किती ग्रॅम रे? 10⁻³ ग्रॅम. तर 1 ग्रॅम बरोबर किती केजी? 10⁻³ केजी. एवढंच लक्षात ठेवा. एक टन बरोबर किती केजी? 1 टन बरोबर 10⁻² केजी. 100 केजी. बरोबर नाही? 10⁻³ 1000 केजी असतं. 1 टन बरोबर किती असतं? 1000 केजी. तर 1 क्विंटल म्हणजे एक पोतं किती असतं? 100 केजी. हे फक्त लक्षात ठेवा. हे छोटे छोटे गोष्टी ह्या काय फार ठिकाणी आपल्याला वापरता येत नाही. ह्या 2 मात्र घ्यायचे. कसं? केजीचं ग्रॅम मध्ये 10⁻³, ग्रॅमचं केजी मध्ये काय लिहायचं? 10⁻⁻3. ओके, सो त्याच्यानंतर टाइम. हे बाबांनो 1 मिनिट बरोबर किती सेकंड? 60 सेकंड. तर 1 सेकंड बरोबर किती मिनिट? 1/60 मिनिट. ओके, 1 आवर बरोबर किती? 60 मिनिट. तर 1 मिनिट बरोबर किती आवर? 1/60 आवर. लक्षात ठेवायचं नाही. सोपं आहे. हे इकडं असं असेल तर त्याच्या उलट इकडं, हे इकडं सरळ असेल तर त्याच्या उलट हे. मग 1 तास बरोबर किती सेकंड? 1 तास बरोबर 60 × 60 सेकंड. मग आपल्याला जर एक दिवस म्हटलं तर 24 × 60 × 60 सेकंड. समजायला टाइम कसा काढायचा? काय नाही, जेवढे दिवस आहेत ते. लीप इयर म्हटलं तर 366 × 24 × 60 × 60. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. हे कोणाचं कन्व्हर्जन आहे? टाइमचं कन्व्हर्जन आहे. टेम्परेचर कसं असतं रे? 0 डिग्री सेल्सिअसला 273 केल्विन असतं. काय असतं? 0 डिग्री सेल्सिअसला 273 केल्विन असतं.
आपल्याला जास्तीत जास्त युजेबलच सांगतो मी इथं. ओके, मग समजा मी लिहिलं 1 डिग्री सेल्सिअस बरोबर सर किती केल्विन आहे? 1 प्लस 273 म्हणजे 274 केल्विन. समजा मी म्हटलं 27 डिग्री सेल्सिअस बरोबर सर किती केल्विन आहे? 27 अधिक 273 म्हणजे किती आलं? 300 केल्विन. समजायला लागले तुम्हाला? जर मी म्हटलं 700 केल्विन आहे म्हणजे किती डिग्री आहे? 700 वजा किती करायचं? 27 किती आलं रे? 673 बरोबर ना? 673 मध्ये 27 मिक्स केले तर किती झालं? 700 झालं. म्हणजे हे काय झालं? डिग्री सेल्सिअस. समजतंय का बघा तुम्हाला? ह्याच्यातून आपण ऍड करताना किती 273 मायनस करावं लागेल ना. इथं 700 केल्विन आहे, त्याला डिग्री मध्ये करायचं आहे. पहिल्यांदा डिग्री मध्ये करण्यासाठी काय केलं होतं? 273 ऍड केलं होतं. तर तसंच काय करायचं? मायनस करायचं. लक्षात येतं का बघा? 700 केल्विनचं आपल्याला कशात करायचं आहे? डिग्री सेल्सिअस मध्ये. इथं जर मी 27 न मायनस केलं असतं तर ते मला रिमेनिंग राहिलं असतं. म्हणजे हे नंबर जर मायनस केला तर इथं मला काय मिळेल? डिग्री सेल्सिअस. सो अशा पद्धतीनं आपण हे इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा काय लिहिलं? इलेक्ट्रिक करंट लिहिलं. आता इलेक्ट्रिक करंट मध्ये काय असतं रे? 1 मिली एंपियर म्हणजे किती रे? 1 × 10⁻³ एंपियर. 1 मायक्रो एंपियर म्हणजे किती रे? 1 × 10⁻6 एंपियर. 1 नॅनो एंपियर म्हणजे किती रे? 1 × 10⁻9 एंपियर. हे माहिती आहेत ना तुम्हाला? हे काय आहे? प्रिफिक्स आहेत ना? ओके, आपण घेतलं होतं ना. सो 1 पिको एंपियर म्हणजे किती रे? 1 × 10⁻12 एंपियर. म्हणजे हे सिंपल कन्वर्जन आहे. याचं डायमेन्शन लिहिलं, याचं असाइनमेंट लिहिलं, याचे कन्वर्जन लिहिले. हे थोडं व्यवस्थित बघून घ्या. हा, हे कळलं सगळ्यांना? लक्षात आलं? इथं आपण काय केलं? 300 रिव्हर्स केलं. 300 - 273 केलं तर आपल्याला किती येतं? 27 डिग्री सेल्सिअस.